नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई। आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक। प्रांत कार्यालयात 1.5 तास ठिय्या आदेशास स्थगिती देत असल्याचे प्रांताधिकाऱ्यांकडून जाहीर। आंदोलन मागे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुमारे 350 कार्यकर्त्यांवर प्रांताधिकाऱ्यांकडून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। जाणीवपूर्वक राजकारणातून हा प्रकार केला असून तात्काळ ही कारवाई मागे घ्या, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह समर्थकांनी दिला। सुमारे 1.5 तास याविषयी खल सुरू होता। अखेरीस प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी हद्दपारीच्या आदेशाला स्थगिती देत असल्याचे सांगितले। त्यानंतर आमदार शिंदे यांच्यासह कार्यकर्ते दालनातून बाहेर पडले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याने संतप्त झालेल्या आमदार शशिकांत शिंदे यांनी संजय पिसाळ, संतोष भाऊ जाधव, दिनेश बर्गे, अमरसिंह बर्गे, अक्षय बर्गे यांच्यासह कार्यकर्त्यांबरोबर घेत प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची सोमवारी सायंकाळी 6:45 वाजता भेट घेतली। यावेळी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते। जाणीवपूर्वक दबावाच्या राजकारणातून कारवाई केली जात असल्याचा आरोप केला। ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल नाहीत अशा व्यक्तींवर देखील कारवाई केली जात आहे। नावे बघून आणि पक्ष बघून ही कारवाई होती आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले। ॲडव्होकेट श्रीकांत केंद्रे, ॲडव्होकेट पांडुरंग भोसले यांनी यावेळी कायदेशीर बाबींमध्ये कशा पद्धतीने चुका करण्यात आल्या आहेत हे प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले। ॲडव्होकेट केंद्रे यांनी प्रदीर्घ युक्तिवाद केला। दिनांक 1 जुलैपासून भारतीय दंड संहिता रद्द झाली असून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता लागू झाली असून अनेक कायदे बदलले आहेत। नवीन कायद्यांचा आधार न घेता अस्तित्वात नसलेल्या कायद्यांचा वापर करून हद्दपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचा आरोप ॲडव्होकेट केंद्रे व भोसले यांनी केला। आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या। त्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर आक्षेप नोंदविला। अखेरीस प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी या बाबी माझ्या लक्षात आल्या असून निवडणूक ही खुल्या वातावरणात व्हावी यासाठी हद्दपारीच्या नोटिसींना स्थगिती देत असल्याचे सांगितले। त्यानंतर सर्वजण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर आले। तेथे पत्रकारांशी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधकांच्या दबावामुळे प्रशासन एकतर्फी वागत असल्याचा आरोप केला। अनेक कार्यकर्ते विरोधी बाजूला असताना मागच्या निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर कारवाई झाली नाही, मात्र ते आमच्याकडे आल्यानंतर त्यांना हद्दपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। प्रशासनाने आता कारवाई स्थगित करत असल्याचे सांगितले आहे। प्रांताधिकाऱ्यांनी तसा शब्द कॅमेरासमोर दिला आहे। जर आदेश स्थगित केले नाहीत तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू, वेळप्रसंगी आम्ही जेलमध्ये जाऊन बसू, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला। हद्दपारीची कारवाई होणारच। प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा निर्वाळा। निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत अशांवरच प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। पोलीस दलाकडून सादर करण्यात आलेला प्रस्ताव योग्य होता, मात्र महसूल विभागाने आदेश तयार करत असताना त्यामध्ये शाब्दिक आणि तांत्रिक चूक झाली आहे। त्यामुळे या आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे, मात्र नव्याने आदेश काढून हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे, असा निर्वाळा प्रांताधिकारी अभिजित नाईक व उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी बुधवारी 20 नोव्हेंबरला आठवडा बाजार आणि यात्रा जत्रा बंद, तहसीलदारांचे आदेश। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे। मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय व सौहार्दपूर्ण वातावरणात व्हाव्या, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आठवडा बाजार आणि यात्रा जत्रा बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. संगमेश कोडे यांनी काढले आहेत। या संदर्भात त्यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता पत्रकारांना माहिती दिली। विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे। सदरील कार्यक्रमानुसार मतदान प्रक्रिया ही शांततेत, निर्भय व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावी। कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये ही प्रशासनाची भूमिका आहे। त्याचबरोबर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावरील होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर आठवडा बाजार आणि जत्रा यात्रा यांचा परिणाम
होऊ नये यासाठी मतदान केंद्रालगत भरणारे आठवडा बाजार व यात्रा जत्रा बंद ठेवण्यासाठी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दी मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 कलम 7 नुसार तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना अधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार मतदान दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशाच्या प्रती पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी, कोरेगाव नगरपंचायत आणि रहमतपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती देखील डॉक्टर कोडे यांनी दिली. कोरेगावचे विद्यमान आमदार धांदात खोटे बोलतात. खरे भूमिपुत्र असल्यास धोमच्या पाण्याबाबत बदललेले जी.आर. घेऊन समोरासमोर या. धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे खुले आव्हान. कोरेगावसह वाई, जावली आणि सातारा तालुक्यातील खरे भूमिपुत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या असलेल्या धोम धरणाच्या पाण्याबाबत कोरेगावच्या विद्यमान आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खोट्या भूलथापा मारण्यास सुरुवात केली आहे. एक प्रकारे ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. ते धांदात खोटे बोलत असून त्यांच्याकडे जर ओरिजिनल जी.आर. असतील तर त्यांनी ते घेऊन समोरासमोर यावेत, असे स्पष्ट आव्हान धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने सोमवारी पुन्हा एकदा दिले. कोरेगावात पत्रकारांशी बोलताना समितीचे कार्याध्यक्ष रणजित शिवाजीराव फाळके आणि सचिव नंदकुमार माने पाटील यांनी कोरेगावच्या विद्यमान आमदारांवर जोरदार टीका केली. धोम धरणासाठी कोरेगाव, सातारा, जावली आणि वाई तालुक्याने मोठा त्याग केला आहे. आमच्या खऱ्याखुऱ्या भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत आणि प्रकल्पग्रस्तांना आम्ही आमच्यात सामावून घेतले आहे. धोम धरणावर आमचा पहिला हक्क असून ते पाणी कोरेगावचे विद्यमान आमदार जेहकाटापूर योजनेच्या नावाखाली जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहेत. वास्तविक त्यांचा काडीमात्र त्याग या प्रकल्पासाठी नाही याची त्यांनी नोंद घ्यावी. मुळात धोम धरणाची क्षमता 13.5 TMC एवढी आहे. वर्षातील 300 दिवस ते कॅनॉल चालवणार असतील तर त्यासाठी 18 TMC पाणी लागणार आहे. हे पाणी ते कोठून आणणार आहेत हे स्पष्ट करू शकत नाहीत. मात्र केवळ निवडणूक तोंडावर ठेवून शेतकऱ्यांची भलावण करायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा डाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही धोम धरणासाठी त्याग केला आहे. आम्ही खरे भूमिपुत्र आहोत. तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर नावाला भूमिपुत्राची पाटी लावत आहात. प्रत्यक्षात मात्र तुम्ही विश्वासू नाही. जनतेने निवडून दिलेले लोकशाहीतील सरकार पाडून तुम्ही गुवाहाटीला गेला होता, हे विसरला आहात का, असा सवाल देखील रणजित फाळके यांनी केला आहे. कोरेगाव तालुक्यातील बर्गेवाडी येथे धोम कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया गेले, शेतकऱ्यांची पिके हातून गेली, त्यात मोठे नुकसान झाले. त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर उत्तर देताना महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅनॉलच्या अस्थिरीकरणासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. ही बाब विद्यमान आमदार विसरले आहेत का? केवळ मतांच्या राजकारणासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव घेऊन ते शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक करत आहेत. धोम धरणासाठी त्याग केलेल्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याबाबत दिशाभूल करत आहेत, असा आरोप रणजित फाळके यांनी केला आहे. धोमच्या धरणाचं पाण्याचं संरक्षण करण्यासाठी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे आणि ह्याच्यातनं कधीही पैसे कोणाकडनं न घेता आम्ही ही लवादामध्ये MWR मध्ये लढलेलो आहे. आतापर्यंत जवळजवळ 16 ते 17 लाख रुपये घालून आपण पाण्याचं संरक्षण शेतकऱ्याचं केलेलं आहे आणि हे संरक्षण करून त्याची शेती पिकली पाहिजे, तो शेतकरी आमचा जिवंत राहिला पाहिजे, हाच हेतू आम्ही प्रेरित, या हेतू घेऊन प्रेरित आम्ही होऊन आत्तापर्यंत लढत आलेलो आहे. मग विद्यमान आमदाराने आम्हाला भाडोत्री दलाल म्हणलेलं आहे. मला काय म्हणायचे विद्यमान आमदारांना की ज्या पक्षाचं तुम्हाला तिकीट दिलं त्या पक्षाबरोबर तुम्ही गद्दारी करून तुम्ही 50 खोके घेऊन गुवाहाटीला निघून गेला. आम्ही अजून गुवाहाटीला कुठं गेलेलो नाही, आम्ही इथंच आहे. ही सर्व जनतेला ज्ञात आहे की धोमच्या धरणाच्या पाण्याचं संरक्षण कोण करते हे आवर्जून मी नमूद करतो. तुम्ही आता भूमिपुत्र ही सगळ्या फ्लॅक्सवर बोर्डवर म्हणलेलं आहे. खरे भूमिपुत्र आम्ही आहे. तुमचा काय भूमिपुत्राचा संबंध आहे? धोमच्या धरणात आमच्या जमिनी गेल्या, 43 गावं पुनर्वसन आमच्याकडे झाली, त्यांना जमिनी आम्ही दिल्या. तुमचा काय संघर्ष आहे किंवा तुमचं काय योगदान आहे? अहो, धोमच्या धरणातनं फलटण खंडाळ्याला पाणी गेले, एक शब्द बोलला का तुम्ही? इतकी आंदोलनं केली, तुम्ही एका आंदोलनात तरी हजेरी लावली का? आंदोलनं दावा मी तुम्हाला काय म्हणेल तिथे. आणि कोरेगाव मतदारसंघात पहाटेपर्यंत जागोजागी नाकाबंदी, ग्रामीण भागात पोलीस पाटलांची गस्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे। त्या पार्श्वभूमीवर कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याबरोबरच गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी कोरेगाव शहरासह ग्रामीण भागात रविवारी रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत स्थानिक पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलाबरोबर आझाद चौक आणि जुना मोटर स्टँड येथे नाकाबंदी केली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन वाहनांची तपासणी केली। स्वतः परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पाणेगावकर हे या नाकाबंदीमध्ये सहभागी झाले होते। विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत, या कालावधीत गुन्हेगारी कारवाया होऊ नयेत यासंबंधी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पाटील यांनी निर्देश दिले आहेत। त्याप्रमाणे कोरेगाव शहरात रात्र गस्त वाढवण्यात आली आहे। नाकाबंदी करण्यात आली असून प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे। ग्रामीण भागात प्रत्येक गावात पोलीस पाटील आणि गृहरक्षक दलाच्या जवानांची संयुक्त गस्त सुरू करण्यात आली आहे। मतदान प्रक्रिया शांततेत पार पडेपर्यंत प्रत्येक गावावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश माने, महिला उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांच्यासह स्थानिक पोलिसांनी अत्यंत काटेकोर नियोजन करत नाकाबंदी आणि रात्रगस्त कडक केली आहे। विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली जाणार असून कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नसून चुकीच्या घटना निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी केले आहे।